Good morning, students, and welcome to my channel, Easy Geometry with Raj. Today, we are going to learn the second chapter, Real Numbers. First of all, we recall some part from the Standard 8. आठवीमध्ये जे तुम्ही काही शिकलात त्याच तर असा उजळणी करूया. पहिले आहे सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे काय. जेव्हा काउंटिंग सुरू झालं त्या काउंटिंगच्या वेळेस 1, 2, 3, 4 अशा पदाचे नंबर्स किंवा काउंट करणं शक्य झालं. म्हणून जे काही 1, 2, 3, 4 असतील इन्फानाईटपर्यंत किंवा अनलिमिटेडपर्यंत त्या सगळ्यांना नॅचरल नंबर्स असं म्हटलं जातं. सुरुवातीला मॅथमॅटिशियनला किंवा लोकांना 0 माहीत नव्हता. 0 नंतर ॲड झाला आणि मग परत तो सेट बदलला. 0, 1, 2, 3, 4 त्याला होल नंबरचं सेट म्हटलं गेलं, डिनोटेड बाय W. नंतर आणखी गरज वाटल्यानंतर निगेटिव्ह नंबर्स आले. तसं 1, 2, 3, 4 पॉझिटिव्ह होते, 0 होता. मग त्याच्या लेफ्ट साईडला लोकेशन किंवा त्याचं पोझिशन जी ठरवली गेली ती निगेटिव्ह नंबरची -1, -2, -3 अनलिमिटेडपर्यंत. त्यानंतर सेट ऑफ रॅशनल नंबर्स आला. रॅशनल नंबर्स म्हणजे काय, अशा प्रकारचा फ्रॅक्शन की जो आपण P/Q फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात 2/3, 2/3 नंतर 5/7 असे जे काही आहे फ्रॅक्शन्स याला रॅशनल नंबर्स असं म्हटलं गेलं. त्यामध्ये Q जो असेल हा नेहमी 0पेक्षा जास्त पाहिजे. कारण इथे जर 0 आला तर ही जी काही व्हॅल्यू येणार आहे 2/0 ही आपण डिफाईन करू शकत नाही किंवा काय येईल हे सांगता येत नाही. म्हणून Q डज नॉट इक्वल टू 0. त्याला म्हटलं गेलं सेट ऑफ रॅशनल नंबर्स. मग नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स हे सगळे एकत्र करून जो सेट तयार झाला सेट ऑफ रिअल नंबर्स. हे सगळे या ठिकाणी एकत्र येतात. म्हणजे नॅचरल नंबर्स, नंतर 0, नंतर हे निगेटिव्हसुद्धा आणि P/Q फॉर्मॅटमध्ये असणारे फ्रॅक्शन्स या सगळ्यांचा समावेश या रिअल नंबर्समध्ये झाला. म्हणजे आपण म्हणताना असं म्हणतो N इज द सबसेट ऑफ W. म्हणजे Nमध्ये असणारे सगळे घटक Wमध्ये आहेत. W इज द सबसेट ऑफ Wमधले सगळे घटक Iमध्ये आहेत. I इज द सबसेट ऑफ Q इज द सबसेट ऑफ R. म्हणजे सगळ्यात मोठा सेट जो आहे म्हणजे ग्रुप ऑफ नंबर्स की ज्याचं विशिष्ट नियमानुसार ते एकत्र आलेत त्याला आपण सेट म्हणतो. आणि मग रिअल नंबरचा सेट जो आहे तो सगळ्यात मोठा आहे. हे बाकीचे सगळे त्याचे सबसेट आहेत. ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. हे जे काही रॅशनल नंबर्स आहेत याची ऑर्डर रिलेशन काय असतं. समजा आपण 2 फ्रॅक्शन घेतले, P/Q अँड R/S आर द रॅशनल नंबर्स वेअर Q इज नॉट इक्वल टू 0 दॅट इज ग्रेटर दॅन 0. तो 0पेक्षा मोठा आहे आणि S सुद्धा 0पेक्षा मोठा आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी निगेटिव्ह नंबर नाही घ्यायचे, 0 नाही घ्यायचा. फक्त विचार जो आपण करतोय तो Q आणि S हे जे आहेत हे फक्त पॉझिटिव्ह नंबर असतील असं आपण कन्सिडर करतोय. Okay, now see the order relations of real numbers. If P into S is equal to Q into R, then क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर Q इकडे डिवाइड होईल, S इकडे डिवाइड होईल. देन P/Q इज इक्वल टू R/S. एखादं एक्झाम्पल घेऊन पाहता येईल आपल्याला. 2 into 3 इज इक्वल टू 4 into 5 असं जर असेल तर आपण काय करू शकतो, 4 इकडे डिवाइड करू शकतो. 4 घेण्याऐवजी दुसरं घ्या म्हणजे मग थोडंसं कॅन्सलेशन होणार नाही. 7 into 5 घेतलं आपण तर काय होईल. देन 2/7 इज इक्वल टू 5/3. हा 5 पण इकडे आणता येईल किंवा 2 पण तिकडे जाऊ देता येईल. तसंच इथे जर समजा असेल की P into S यांचं मल्टिप्लिकेशन इज ग्रेटर दॅन Q into R असं जर असेल आणि हा जर Q इकडे आणला तर P/Q आणि S तिकडे गेला तर R/S यामध्ये काय रिलेशन असणार आहे. P/Q इज ग्रेटर दॅन R/S. समजा या दोघांचं मल्टिप्लिकेशन लेस दॅन असेल याच्यापेक्षा तर रिलेशन मिळेल P/Q इज लेस दॅन R/S. Okay, now see the next part, properties of rational numbers. If A, B, C are rational numbers, then first is the commutative property. Commutative म्हणजे काय, A plus B is equal to B plus A, that is 2 plus 3 is equal to 3 plus 2. असं उलटली तरी काही फरक पडत नाही. याला ॲडिशनमध्ये ही प्रॉपर्टी येते कम्युटेटिव्ह. मल्टिप्लिकेशनमध्ये 2 into 3 is equal to 3 into 2 या पद्धतीने चालतं.
असोसिएटेड म्हणजे काय, समजा 2 + 3 याच्यामध्ये आपण 4 ॲड केला किंवा 5 ॲड केला इज इक्वल टू, परत आपल्याला 2 + 3 + 5 अशी अगोदर या दोघांची ॲडिशन करून हे मिळवा किंवा याच्यामध्ये ह्या दोघांची ॲडिशन मिळवा, उत्तर एकच येणार आहे. 5 + 5 10, 3 + 5 8, 8 + 2 10. मल्टिप्लिकेशनमध्ये काय, 2 × 3 × 5 इज इक्वल टू 2 × 3 ब्रॅकेट × 5. काही फरक पडत नाही. नंतर याला म्हणतात असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. दुसरा आहे आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे काय, की एखाद्या नंबरमध्ये 0 मिळालं तर काही फरक पडत नाही. म्हणजे काय, 2 + 0 इज इक्वल टू 0 + 2 इज इक्वल टू 2. हे ॲडिशनमध्ये येईल आयडेंटिटी. मल्टिप्लिकेशनमध्ये काय येईल, की 1ने मल्टिपल केलं तर काही फरक पडणार नाही, पण 0ने मल्टिपल केलं तर 0 येतो, हे लक्षात ठेवा. म्हणून तिथे आयडेंटिटीमध्ये 1ने मल्टिपल केलं जातं. दॅट इज 5 × 1 इज इक्वल टू 1 × 5 इज इक्वल टू 5. आणि पुढचं आहे इन्व्हर्स. त्याच्यामध्ये ॲडिशनमध्ये जे त्याला ॲडिटिव्ह इन्व्हर्स असं म्हटलं जातं. समजा आपण 2 घेतला आणि प्लस -2 घेतला तर हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, सरळ सरळ सबट्रॅक्शन होणार आहे. 2 - 2 0. म्हणून या दोघांना एकमेकाचे ॲडिटिव्ह इन्व्हर्स असं म्हटलं जातं. नंतर इथे 3 × 1/3 इज इक्वल टू 3 आणि 3 कॅन्सल होतो म्हणजे 1 राहिला. याला म्हणायचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स. म्हणजे अशा पद्धतीने ह्या प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स आपण बघितले. ओके, नाव सी द डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. त्याच्यात 2 प्रकार पडतात, एक टर्मिनेटिंग आणि दुसरा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. म्हणजे काय ते समजून घ्या. टर्मिनेटिंग म्हणजे काय, जर आपण 2 ला 5 ने डिवाइड केलं तर 0.4 हे आन्सर येतं आणि रिमाइंडर जे आहे बाकी जे आहे ती 0 येते. म्हणजे इथून पुढे काही शिल्लक राहत नाही, पूर्ण भाग जातो त्याला. म्हणजे कसं बघा, 5 आता 5 ने 2 ला जाणार नाही म्हणून 0 घेतला आपण, 0 पॉईंट इथे 0 घेतला. 5 × 4 = 20, 5 × 4 = 20 म्हणजे इथे रिमाइंडर काय आला 0. पुढे काही राहणार नाही, म्हणजे हे संपतोय, टर्मिनेट होतंय. म्हणून हा जो फ्रॅक्शन असेल 2/5 याला आपण टर्मिनेटिंग फ्रॅक्शन म्हणणार. तर याचं पण तसंच आहे, याच्या पुढे काहीच येणार नाही, रिमाइंडर 0 येतं. इथे पण तेच होत आहे, म्हणून याला आपण म्हणणार आहे टर्मिनेटिंग फ्रॅक्शन. याला काय म्हणणार, टर्मिनेटिंग, की जो संपलाय तिथे, त्याच्या पुढे काही नाही आहे, टर्मिनेट झालाय. आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे काय, तो संपला नाही, पुढे 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 तेच भागाकार येत जातो, काहीतरी बाकी उरत जाते, रिमाइंडर शिल्लक राहतं आणि आपल्याला परत डिवाइड करता येतं, पण ते पण पूर्ण भाग जात नाही, कंप्लीट डिव्हिजन होत नाही, पुढे ती व्हॅल्यू शिल्लक राहते आणि म्हणून तो नॉन टर्मिनेटिंग होतो. आणि त्याचबरोबर एखादी टर्म, एखादा नंबर किंवा एखादा ग्रुप ऑफ नंबर्स पुन्हा पुन्हा येत जातो त्याच्या कोशंटमध्ये, त्याला आपण म्हणणार आहे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा 0.47 नंतर 2 आला, परत 2 येत जातोय, म्हणजेच हा 2 रिपीट होतोय. म्हणून याला लिहिताना आपण असं लिहिणार 0.472. 2 फक्त रिपीट होतोय म्हणून त्याच्या डोक्यावरती डॉट देतात, याचा अर्थ पुढे 2 येत राहणार आहे, ते संपणार नाहीये. इथे पण तसंच बघा, आता इथे सिंगल नाहीये, इथे काय होतंय 1.269230769 याच्यानंतर तो ग्रुप सुरू होतोय, म्हणजे काय 2692307 याच्यानंतर इथपर्यंत, याच्यानंतर पूर्ण परत तेच येत जात आहे, म्हणून याच्या पूर्ण डोक्यावरती बार द्या, म्हणजे तोच ग्रुप परत येत जाणार आहे. इथे काय घडतंय 1.513 513 513 513 513 येत जातो, म्हणजेच 1.513 डोक्यावरती बार द्या. म्हणजेच हे जे फ्रॅक्शन्स असतात त्यांना म्हटलं जातं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. रिकरिंग म्हणजे संपलेले पण नाहीत आणि पुन्हा पुन्हा ठराविक भाग येत जातोय. Now see the next example. To express the recurring decimal in P/Q form, we have given an example. Express the recurring decimal 0.777 up to infinity in P/Q form. Let x equal to
0.777 अप टू इन्फिनिटी. आता या ठिकाणी एक लक्षात येतं आहे की हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे. म्हणजे लिहिताना आपण असं पण लिहू शकतो ना, देअरफॉर एक्स इक्वल टू 0.7 डॉट. त्याच्या डोक्यावरती डॉट दिला म्हणजे 777 येत जाणार आहे. आता डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट आहे? सिंगल डिजिट आहे, म्हणून याला 10ने मल्टिपल करा. याला इक्वेशन 1 म्हणा फार झालं तर. इथे एकच डिजिट असल्यामुळे 10ने मल्टिपल करतोय. ह्या डेसिमल पॉईंट नंतर जर 2 डिजिट असते तर 100ने मल्टिपल केलं असतं. या डेसिमल नंतर 3 डिजिट असते तर 1000ने मल्टिपल केलं असतं. हे लक्षात ठेवा. मग आता मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 10. मग 10ने मल्टिपल केलं तर 10x इक्वल टू 10 इंटू 0.7 डॉट. बरोबर आहे. आता 10ने मल्टिपल केल्यानंतर या ठिकाणी हा डेसिमल पॉईंट इकडे सरकणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? देअरफॉर 10x इज इक्वल टू 7.7 डॉट. आता हे जरा थोडंसं समजून घ्या काय घडलं इथे नेमकं. ॲक्च्युली हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग आहे म्हणून आपण डोक्यावरती डॉट दिला होता, पण ॲक्च्युली याच्या पुढे पण 7 आहे ना. म्हणजेच ॲक्च्युली ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशी होती? 10 इंटू 0.77. तोच परत येतच आहे असा अर्थ होईल याचा खरं तर. बरोबर आहे. सिंगल डोक्यावरती डॉट दिला आहे म्हणजे हे याच्या पुढं पण ते आहेच, येत जात आहेत सगळे. म्हणजेच याचा अर्थ जेव्हा आपण मल्टिपल करू तर हे काय होणार आहे? 7.7. आणि हा जो डॉट होता इथून पुढे तर सगळं तेच येत जाणार आहे परत, म्हणून हा डोक्यावरती डॉट आला, म्हणून ही व्हॅल्यू आली 7.7 डॉट. हे लक्षात ठेवा. हे समजलं तर पुढे चुकवायचं काही कारण नाही आहे. याला समजा आपण इक्वेशन 2 म्हटलं. आता इक्वेशन 2 मधून 1 मायनस करा. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. 2 मधून 1 मायनस करा. काय होईल? 10x मायनस x इज इक्वल टू 7.7 डॉट मायनस 0.7 डॉट. देअरफॉर आता 10 मधून 1 गेला म्हणजे 9x इज इक्वल टू, इथे सबस्ट्रॅक्शन करताना इथे हा डॉट आहे म्हणजे याला समजा उभी मांडणी केली तर 7.7 डॉट मायनस 0.7 डॉट. हा 7 डॉट 0 झाला. इथे 7 मधून 0 गेला 7. 0.7 याला आपण लिहू शकतो 7 म्हणजे पूर्ण यांचं सबस्ट्रॅक्शन आलं फक्त 7. हा 9 इकडे डिवाइड करा. x इक्वल टू 7/9 म्हणजे पी अपॉन फॉर्ममध्ये जो आपण लिहितोय हा जो रिकरिंग डेसिमल आहे तो ॲक्च्युली असा होता 7/9 आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला ही मिळाली होती. म्हणजे या पद्धतीने आपल्याला विचारलं जातं. ओके, नाव सी तो प्रॅक्टिस सेट 2.1. त्याच्या अगोदर एक खूप महत्त्वाचा रूल आहे किंवा प्रॉपर्टी आहे ती लक्षात ठेवा. काय प्रॉपर्टी बघा? इफ द प्राईम फॅक्टर्स ऑफ डिनॉमिनेटर ऑफ रॅशनल नंबर आर 2 or 5 ओनली देन इट्स डेसिमल एक्सपान्शन इज टर्मिनेटिंग. म्हणजे काय? हे जे डिनॉमिनेटर दिलं आहे याचे जे प्राईम फॅक्टर्स आहेत ते जर 2 or 5 आले, फक्त 2 किंवा 5, तर तो जो डेसिमल असेल तो टर्मिनेटिंग आहे. चला विचार करूया आपण इथे. याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याचे फॅक्टर्स काय पडतील? फक्त 1 into 5 म्हणजे फक्त 5. म्हणजेच हा काय झाला? टर्मिनेटिंग डेसिमल. हा काय झाला? टर्मिनेटिंग दिलेल्या रूलनुसार. असं आणखी कुठं दिसतंय? इथे याचे फॅक्टर काय पडत आहेत? 2 or 5 सोडू नये. याच्या फॅक्टरमध्ये 2 येत नाही किंवा 5 येत नाही. म्हणजेच काय झालं? हा झाला नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग रूल लक्षात घ्या. फक्त तेवढ्याच पद्धतीने आपण ही स्टेटमेंट किंवा ही प्रॉपर्टी लक्षात ठेवून हे लिहू शकतो. आपल्याला तिथे ॲक्च्युअली डिव्हिजन करायची गरज नाही आहे. इथे याचे फॅक्टर पाडले तर काय येतील? इथे 2 into 2 into 2 into, बरोबर आहे. 2 सोडून बाकीचे फॅक्टर्स नाही आहे तिथे, किंवा 5 सोडून 2 or 5 म्हटलं आपल्याला. म्हणजेच हा काय झाला? परत टर्मिनेटिंग. इथला याच्या फक्त फॅक्टर काय येतील? 5 into 5 into 5 म्हणजे हा सुद्धा झाला टर्मिनेटिंग. याचे फॅक्टर्स 2 into 3
2 आहे पण 2 सोडून 3 पण आहे, 2 सोडून 3 पण आहे असं जेव्हा असेल तर तो काय असणार आहे, नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग या पद्धतीने हे लक्षात ठेवा. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. ओके, नाउ सी वी हॅव टू राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. आता 127ला 200ने डिवाइड करायचं. एक सोपं ॲडजस्टमेंट करूया आपण. 127 डिवाइडेड बाय 2 इंटू 100. 2ने याला डिवाइड करून घेऊ. 2ने याला डिवाइड केलं तर काही 1ला जाणार नाही. मग 6, 2 6 जा 12, नंतर 2 3 6.5 डिवाइडेड बाय 100. बरोबर आहे. 100ने डिवाइड करतोय म्हणजे 2 डेसिमल पॉईंट इकडे घ्या फक्त, इथून इकडे 1 आणि 2 म्हणजे याचं फायनल आन्सर आलं 0.635. संपलं. या पद्धतीने केलं सोप्या पद्धतीने तरी चालेल. हे झालं फर्स्ट. सेकंड एक्झाम्पल आपल्याला विचारलं आहे 25/99. 25/99. आता याच्यासाठी 99चं टेबल माहीत पाहिजे. बरोबर आहे. पण 99चं टेबल लिहिणं सोपं आहे. 100चा आपल्याला येतो 100, 200, 300, 400, 5, 600, 700, 800, 900 आणि 1000. ओके. आता आपल्याला घ्यायचा कशाचा आहे, 99चा. म्हणजे हा 1ने कमी झाला, त्याच्या पुढचा 2ने कमी होईल, याच्या पुढचा याच्यापेक्षा 3ने कमी होईल 297, 4ने कमी होईल 396, 5ने कमी होईल 495, इथे 6ने कमी होईल 594, इथे 7ने कमी होईल 693, इथे 8, इथे आणि 10ने कमी होईल 990. एकदम इझी पद्धतीने आपण टेबल तयार केला तो. मग आता 25ला याने डिवाइड करूया, काय होतं बघूया. आता 99ने याला डिवाइड करता येणारच नाहीये म्हणजे 0 पॉईंट, मग 0 घेतला. 250, 250 पेक्षा लहान असणारा 198 म्हणजे 2, 198 मायनस करा. 10मधून 8 गेले 2, 15मधून 10 गेले 5 म्हणजे 52 रिमेनिंग. अगेन 0, 520 पेक्षा लहान असणारा 495, उरले 25, उरले किती आहे 25. म्हणजे परत ही सुरुवात झाली म्हणजे हे परत रिपीट होत जाणार आहे. म्हणजेच याच्या डोक्यावरती बार येईल. देअरफॉर 25/99 इज इक्वल टू 0.25 बार. तेच परत 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 येत जाणार आहे. रिमाइंडर 25 पहिला इतका आला म्हणजे हे पुन्हा पुन्हा रिपीट होणार आहे. तर हा काय झाला, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. थर्ड विचारलं आपल्याला 23/7. थर्ड आहे, हा सेकंड होता. 23/7 डिवाइड करा. 23, 7चा टेबल येतो आपण. 7 3 जा 21, 2 रिमेनिंग 0, डेसिमल पॉईंट घेतला. 7 2 14, 6 परत 0, 7 8 56, 4 परत 0, 7 5 8 5, 7 5 35, परत 5 0, 7 7 49, 1 परत 7 1 7, 3 परत 30 म्हणजे 7 चौक 28. इकडे घेऊया. 30 मधून 28 गेले, इथे घेऊ आपण. 30 वजा 28 बरोबर 2, पुन्हा 20. आता ही कंडिशन आली. बरोबर आहे. म्हणजे हे परत काय होणार आहे, रिपीट होणार आहे. इथे लिहिलं तरी चालेल शेवटी किंवा इथे लिहा. म्हणजे फायनल आन्सर येतं आपलं 23/7 इज इक्वल टू 1.285714. पुन्हा पुन्हा तेच आता येत जाणार आहे, रिपीट होत जाणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला त्याचा आन्सर काढता येतं. नंतर 17/8 दिला आहे. हे व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या.
ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल 4/5. याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर डिव्हिजन कशा पद्धतीने करणार आपण? 4 याला जाणार नाही म्हणजेच 0 घेतला म्हणजे तिथं 0.540 0 0. सो द फायनल आन्सर इज 4/5 इज इक्वल टू 0.8. हा टर्मिनेटिंग आहे. इथे पण लगेच कळतं आपल्याला कारण 5 आहे तो टर्मिनेटिंग असणार आहे. आणि पुढचं एक एक्झाम्पल त्यातलं 17/8. 17/8. 8 2 जा 16, 1 रिमेनिंग 10. 8 1 जा इथे डेसिमल पॉईंट घ्यावा लागेल. 8 1 जा 8, 2 रिमेनिंग अगेन 8 2 जा 16, 4 रिमेनिंग आणि 8 5 जा 40. या पद्धतीने फायनल आन्सर असेल याचं. देअरफॉर 17/8 इज इक्वल टू 2.125. दिस इज टर्मिनेटिंग. राईट डाऊन. Now see the next example. Write the following rational numbers in P/Q form. We have given 0.6 dot. X, let x equal to 0.6 dot equation 1. पॉइंट डेसिमल पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणजे 10 ने मल्टिपल करा. मल्टिप्लाय बोथ sides by 10. Therefore 10x equal to 10 into 0.6 dot. आता 0.6 डॉट म्हणजेच हे काय असणार आहे? 0.666 असं येत जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच याला चेंज काय होईल मग याचा? देअरफॉर 10x इक्वल टू हा 6 इकडे येईल म्हणजे तो झाला 6.6 पुन्हा 6 म्हणजे त्याच्या डोक्यावरती डॉट. इक्वेशन नंबर 2. सबस्ट्रॅक्ट equation 1 from equation 2. Therefore 10x minus x is equal to 6.6 dot minus 0.6 dot. Therefore 9x is equal to 6. या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर काय उरलं? फक्त 6. इकडे पण लक्षात घेऊ शकतो आपण. 6.6 डॉट मायनस 0.6 डॉट हे 0 होईल. इथे 6 उरेल. 6.0 म्हणजेच 6. देअरफॉर x इज इक्वल टू 6/9. देअरफॉर x इक्वल 3 डिवाइड करा. 3 2 जा 6, 3 3 जा 9. दॅट इज अ फायनल डेसिमल फॉर्म इज P/Q फॉर्म इज 2/3. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. Okay, now see the next example, second number, that is 0.37 bar. 0.37 bar. Let x equal to 0.37 bar. मला डेसिमल पॉईंट नंतर 2 आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय 100 म्हणजेच काय होईल? देअरफॉर 100x इज इक्वल टू 37. आता हे बार म्हटल्यावर हे कसं असणार आहे ॲक्च्युली? 0.37 असं असणार आहे. बरोबर आहे. अनलिमिटेडपर्यंत. म्हणजे जेव्हा आपण याला 100ने मल्टिपल करू त्यावेळेस हा 37 इकडे येईल डेसिमलच्या आणि बार जो आहे तो पुढच्या याच्यावर सरकेल. म्हणजे काय होईल? 37.37 बार. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. दिस इज इक्वेशन नंबर 1. पुन्हा ते सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 100x minus x is equal to 37.37 bar minus 0.37 bar. Therefore यांचं सबस्ट्रॅक्शन 99x is equal to इथे उरले फक्त 37. Therefore x is equal to 37/99. This is the final P/Q form. त्यातलं थर्ड दिलं आहे आपल्याला 15.89 बार. 15.89 बार. लेट x इक्वल टू 15.89 बार. ओके. इक्वेशन नंबर 1. आता डेसिमल पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणजे मल्टिप्लाय
बोथ साइड्स बाय 100. 100ने मल्टिपल करा, काय होईल 100x इक्वल टू 100 इंटू 15.89 बार. देअरफॉर 100x इक्वल टू हा अगोदरचा 15 तसाच, हा 89 याच्यात ॲड होईल, मग डेसिमल पॉईंट आणि परत 89. जसं इथं 37 होतं तसं याच्यामध्ये 89 असणार आहे. म्हणजे तो 89 इकडे आला आणि हा बार इकडे सरकला. इक्वेशन नंबर 2. पुन्हा सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 पासून सबट्रॅक्ट करा. 100x मायनस x इज इक्वल टू 1589.89 बार मायनस 15.89 बार. देअरफॉर इथे उरले 99x. आता यांचं सबस्ट्रॅक्शन काय होईल जरा इकडे घेऊया आपण. 1589.89 बार मायनस 15.89 बार. आता हा गेला, हे दोन्ही गेले तर 0 उरणार आहे. इथे 9 मधून 5 गेले 4, 8 मधून 1 गेला 7, 1574 म्हणजे 1574. सो द फायनल आन्सर इज x इक्वल टू 1574 डिवायडेड बाय 99. दिस इज द फायनल आन्सर. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. We have given 2.514 bar and we have to write them in this equation in P upon Q form. Let x equal to bar. Equation number 1. आता डेसिमल पॉइंट नंतर 3 डिजिट आहे, मल्टीप्लाइड बाय 1000. मल्टीप्लाय बोथ साइड्स by 1000. Therefore 1000x is equal to 1000 into 2.514 bar. Therefore 1000x equal to, आता 1000 ने मल्टिपल केल्यामुळे हे तिन्ही डिजिट इकडे आले आणि जो बार आहे तो डेसिमलच्या नंतर गेला. म्हणजे हा पहिला 2 तसाच 514 इकडे आला, डेसिमल इकडे सरकले आणि याच्या डोक्यावरती बार आहे म्हणजे याच्या पुढे पण 30 टर्म आहे परत 514 बार. इक्वेशन नंबर 2. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. काय होईल सबस्ट्रॅक्शन याचं 1000 x minus x is equal to 2514.514 bar minus 2.514 bar. Therefore यांचं सबस्ट्रॅक्शन 999x is equal to, आता हे सबस्ट्रॅक्ट करताना 514 बार मायनस 2.514 बार. 4401 मधून 1 गेला 0, 5 मधून 5 गेला 0, डेसिमल पॉईंट 4 मधून 2 गेले 2, 1, 5, 2. या पुढच्या डेसिमल पॉईंटची गरज नाही म्हणजे फायनल आन्सर आलं 2512. डिवाइड करा x इक्वल टू 2512 डिवायडेड बाय 999. या पद्धतीने आपण हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन लवकर तुमच्याकडे पोहोचेल. थँक्यू.